शानू प्लीज थांब ना. हे फूल मी तुझ्यासाठी मागून घेतलं होतं. प्लीज घे ना. तुझं फूल, तुझं प्रेम, तुझं काही नकोय मला, कळलं? आणि लवकरच या फुलासारखी मी तुझी सुद्धा अवस्था करणार आहे. शानू तेव्हा तू का वागतोयस माझ्याशी असं? मी या विचित्र चक्रातून बाहेर पडूच नये अशी इच्छा आहे का तुझी? तो जयंत नावाचा काटा जितका मी माझ्या आयुष्यातून काढून टाकण्याचा प्रयत्न करते तितकाच तो आणखी खोलवर माझ्या आयुष्यात रुतत चाललाय. का खेळतोयस तू माझ्या मनाशी असं? सांग ना. तो जयंत काल रात्री खरंच आमच्या घरी आला होता की माझ्या स्वप्नात, हेच मला कळत नाहीये. मला त्रास देण्यासाठी तो नीच माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो. आणि काल रात्री जे काही घडलं ते इतकं तंतोतंत त्याने कसं सांगितलं मला? नाही म्हणजे तो जर का आता लॉकअप मध्ये आहे तर तो खरंच काल रात्री माझ्या घरी आला होता का? आणि कसं शक्य आहे देवा? देवा मला ना आता काहीही कळत नाहीये. हे काय करू? मला काहीही करून जयंत नावाचं चॅप्टर माझ्या आयुष्यातून कायमचं संपवायचंय. कळतंय ना तुला? हे बघ, आता तूच काहीतरी कर. तूच मला काय तो मार्ग दाखव. त्या जयंतला धडा शिकवण्यासाठी आता तूच मला हिंमत दे. तुम्हाला काही माहिती असेल ना तर खरंच सांगा ना. आणि हे बघा, तुम्ही घाबरू नका. मी हवं तर हात जोडते तुम्हाला, पण प्लीज तुम्हाला काहीही माहिती असेल तर मला सांगा. खरंच तुम्ही सिद्धिराजना कुठे बघितलंयत का? हे बघा, मी गरोदर आहे. हे माझे मिस्टर आहेत आणि हे 2 दिवस झाले ना घरीच आले नाहीये. तो हे सापडणं खूप गरजेचं आहे. प्लीज त्यामुळे तुम्हाला काही माहित असेल तर सांगा ना प्लीज. अहो दादा, अहो आठवा ना जरा काहीतरी. असं काय करताय? ताई, रात्री एका माणसाला एका ट्रक मधून बांधून नेताना बघितले. पण काय? पण हे कोणाला सांगू नका प्लीज. नाही नाही, तुमचं नाव अजिबात येणार नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका. दादा दादा, तुम्हाला काही आठवतंय का? तो माणूस कसा दिसत होता? त्याने काय कपडे घातले होते किंवा तो किती उंचीचा होता? काही आठवतंय? काही सांगता येईल? हा, म्हणजे आम्हाला बरं पडेल ते ओळखायला. ताई, मला काही आठवत नाहीये आणि खूप अंधार होता. बरं ठीक आहे. मग तो ट्रक कुठे गेला? तुम्ही आम्हाला काही सांगू शकता? हा, मला काम आहेत, मी निघतो. दादा प्लीज असं नका करू. प्लीज सांगा ना, तो ट्रक कुठे गेला? तिकडे जुनी पाण्याची टाकी आहे. हो, जरा तुमची थोडी मदत हवी होती मला. बोला ना सर. मला सांगा, तुम्ही या मुलीला कुठे इकडे असं आसपास पाहिलं का तुम्ही? अहो, माझी मुलगी आहे. बराच वेळ झाला ती कुठे सापडत नाही. घरी घरनं बाहेर पडली आहे ती. कुठे बघितलं का आसपास तिला? नाही साहेब, इकडे कुठे नाही बघितलं. अहो, मला एका रिक्षावाल्याने सांगितलं की इथेच तिला सोडली त्याने. त्यामुळे कुठेतरी आसपासच असायला हवी. नीट बघा ना, नीट बघून सांगा. हो नाही हो साहेब, जवळपास तर नाही पाहिलं. नक्की? हो नक्की. थोडंसं पाणी मिळेल का? हो साहेब, हो.
साहेब इतके घाबरून जाऊ नका. इतका जीव लावून शोधताय तर ते सापडतील. धन्यवाद. हॅलो. हा साहेब, काही कळलं का? खूप प्रयत्नानंतर नंबर ट्रेसिंग सुरू झाले. तुम्ही काळजी करू नका. भावना आणि सिद्धाराज लवकरच सापडतील. मला त्यांचं लोकेशन कळालं की लगेच फोन करतो मी तुम्हाला. धन्यवाद लेले साहेब. अहो धन्यवाद काय द्याल. भावना लेकीसारखी आहे माझ्या. चला ठेवतो मी फोन. पण काही कळलं की लगेचच मला कळवा. हा लेले साहेब. हा हो हो. बरोबर. धन्यवाद. भावना आणि सिद्धू कुठे असतील? लवकरात लवकर लेलेंचा फोन येऊ दे रे देवा. हॅलो लक्ष्मी. अहो काही कळलं का भावना सिद्धू बद्दल? हो, आत्ता लेले साहेबांचा फोन आला होता. ते म्हणाले की भावना आणि सिद्धूचं लोकेशन ट्रेस करण्यात त्यांना यश मिळेल बहुतेक, आणि जसं त्यांना काही कळेल ते ताबडतोब मला फोन करणार आहेत, कळवणार आहेत मला. अहो पण ते जर कळवणार असतील तर तुम्ही बाहेर रस्त्यावर नका थांबू, कुठे घरी या. म्हणजे त्यांनी फोन केला की मग आपण एकत्र जाऊ ना. बरं ठीक आहे, येतोच घरी. लवकर या.